नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पांढरे शुभ्र आणि एका वळीत बसलेले जर दात असतील तर दिसायलाही अतिशय सुंदर दिसतं. तुमच्या सौंदर्यामध्ये त्याने वाढ होते. ते आपण चेहऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर बोलताना आपलं पहिलं लक्ष दाताकडे जातं आणि तुमचे दात जर रंगीत असतील, खराब झालेले असतील, तुमचं जे इम्प्रेशन आहे ते पूर्णपणे निघून जातं. दाताचा जो पिवळेपणा आहे, दात जे किडलेले दात आहेत, त्याचे काळे पडलेले दात आहेत किंवा तंबाखू, गुटखा, मावा, पान मसाला यामुळे जे दात रंगलेले आहेत, दाताचा पिवळेपणा काढून टाकण्यासाठी याच्या आधी पण मी एक माहिती दिली होती की आंब्याच्या पानानं दाताचा जो पिवळेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो. परंतु दाताला जे डाग पडलेले आहेत, ते जे परमनंट डाग पडलेले असतात, काही वेळेस दाताला फ्लोरोसिस झालेला असतो त्यामुळे दात जे आहेत ते पिवळे झालेले असतात. त्याचबरोबर किडीमुळे दात जे आहेत ते काळे झालेले असतात. गुटख्या, पान मसाल्यामुळे दाताला एक परमनंट कलर आलेला असतो. हा कलर काढून टाकण्यासाठी बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलेलं होतं की सर, दाताला जो परमनंट डाग पडलेले आहेत, काळे डाग पडलेले आहेत, गुटख्यामुळे डाग पडलेले आहेत किंवा फ्लोरोसिस झालेला आहे दाताचा, तर त्याच्यावरचे डाग काढून टाकण्यासाठी आयुर्वेदिक उपाय सांगा. तर यावर आपण अतिशय सोपा आणि सर्वांना करता येईल असा आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत, ज्याने तुमच्या दातावरचे जे डाग आहेत, दात जे तुमचे खराब झालेले आहेत, ते पूर्णपणे पहिल्यासारखे मोत्यासारखे होतात. फक्त 5 दिवस तुम्हाला हा उपाय डेली करावा लागतो आणि हा साधा उपाय आहे आणि त्याने तुमचे जे दात आहेत ते पहिल्यासारखे पांढरे शुभ्र छान अशा पद्धतीने दिसायला लागतात. तर याच्यासाठी आपल्याला 3च गोष्टी लागतात. एक, हळद लागते. हळद तुमच्या सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असते. दुसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते तुरटी. तुरटी दातावरचे जे काळे डाग आहेत ते काढण्यासाठी उपयुक्त असा पदार्थ आहे. हळद सुद्धा तुम्हाला हळदीचे गुणधर्म माहिती आहेत. आणि तिसरी गोष्ट याच्यासाठी आपल्याला लागते आहे ती आहे लिंबाची काडी. आता लिंबाचे गुणधर्म तुम्हाला माहिती असते. लिंबाची काडी फार पूर्वीपासून दात आपले स्वच्छ करण्यासाठी आपण वापरत असतो. लिंबाच्या काडीने दात घासले तर ते हिरड्यासाठी आणि दातासाठी अति उत्तम असतं. या तिन्हीचा उपयोग करून दातावर कितीही तुमच्या परमनंट जरी डाग आलेले असतील तरी ते पूर्णपणे निघून जातात. अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचा उपाय आहे. तुम्ही करून बघा. पहिल्याच दिवशी तुम्हाला 25% तुमचे दात जे आहेत ते तुम्हाला स्वच्छ झालेले दिसतील. असे 3-4 दिवस जर केलं तर पहिल्यासारखे तुमचे जे दात आहेत ते चमकायला लागतील. तर लिंबाची काडी आणायची आहे. लिंबाची काडी तुम्हाला सहज उपलब्ध होते. आजकाल हे लिंबाची काडी विकायला सुद्धा लोक येतात सकाळी. तर काय करायचं आहे, सकाळी आपल्याला दात घासताना थोड्या प्रमाणामध्ये हळद घ्यायची आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तुरटी जी आहे त्याची पूड घ्यायची आहे. तुरटीची पूड पण तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये घ्यायची जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हळद घेतलेली आहे. आणि ही जी लिंबाची काडी आहे, लिंबाच्या काडीला आपण दाताने चावून त्याला ब्रशसारखा आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीनं त्याला दाताने चावून ब्रशसारखा आकार द्यायचा आहे. हे जे 2 घटक आहे त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानी तुमचा जो दाताला काळा डाग पडलेला आहे, गुटखा, पावा, पान मसाल्यामुळे जे दाताच्या बाहेरच्या बाजूने नाही पण दाताच्या आतल्या बाजूने खूप डाग पडलेले असतात, त्या ठिकाणी याने दात घासायचे आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. याने कीडसुद्धा मरते. दाताचे जे कीडमुळे पडलेले काळे डाग आहेत ते सुद्धा याने हळूहळू निघून जातात आणि दात पहिल्यासारखे पांढरे शुभ्र होतात. तर अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा उपाय आहे. तुम्ही करून बघा. दातावर तुमच्या एकही डाग राहणार नाही. दात जे आहेत ते तुमचे पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे चमकायला लागतील. 1 दिवस करून बघा, तुम्हाला त्याच दिवशी खूप फरक पडलेला दिसेल. तर हा साधा उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.